फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत एक चविष्ट आणि पौष्टिक असा ब्रेकफास्टची रेसिपी शेअर करणार आहे। तर हा ब्रेकफास्ट मी फणसापासून बनवलेला आहे। तर आजची आपली रेसिपी आहे फणसाचे गोड अप्पे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे पिकलेले कापे फणसाचे गरे घेतलेले आहेत। तर आता आपण याची प्युरी करून घेऊया। त्यासाठी मी हे तुकडे करून मिक्सर जारमध्ये घालून घेतले आहेत। आता आपण साहित्य पाहूया। इथे मी पाऊण कप बारीक रवा घेतला आहे। तर यात आपल्याला पाव कप गहू पीठ घालून घ्यायचं आहे। थोडं जास्त देखील घातलं तरी चालेल। आणि यातच आपल्याला पाव कप तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। आता यातच मी अर्धा कप फणसाची प्युरी घालून घेणार आहे। थोडी जास्त देखील घातली तरी चालेल। आता यात आपल्याला अर्धा कप बारीक किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे। आणि यातच मी थोडे काजूचे काप घालून घेतले आहेत। तर इथे आपण फक्त पाव चमचा मीठ घालून घेऊया, याने चव छान येते। आणि हे आता सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे। त्यात आपल्याला आता थोडं थोडं पाणी घालून छान जाडसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता आपण व्यवस्थित अशा गुठळ्या मोडत हे पीठ छान मिसळून घेऊया। आणि थोडं थोडं लागेल तसं पाणी यात आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर असं जाडसर पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवत असताना आपल्याला हे मध्ये मध्ये असं फेटून घ्यायचं आहे। म्हणजे पीठ आपलं छान हलकं फूल आणि अगदी छान भिजून तयार होतं। हे पीठ आपल्याला 10 ते 15 मिनटे थोडंसं रवा फुलण्यासाठी वर झाकण घालून बाजूला ठेवून द्यायचं आहे। तुम्हाला जास्त वेळ असला तर अर्धा तास सुद्धा ठेवले तरी चालेल। तर आता आपण यात बाकीचं साहित्य घालूया। इथे मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं। आणि यातच आपल्याला एक मोठा चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे। पांढरं तीळ ओलं खोबरं घातल्यामुळे अप्प्यांना चव छान येते। तरी आपण सगळं साहित्य व्यवस्थित असं मिसळून घेऊया। तर या बॅटरमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स किंवा ओल्या खोबऱ्याचे छोटे छोटे काप करूनसुद्धा घालता येतील। तर गरजेप्रमाणे यात आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊया। आता रवा थोडासा फुललेला आहे। तर आपल्याला हे थोडंसं जाडसर असं पीठ बनवायचं आहे। हे बघा, असं जाडसर पीठ मी बनवून घेतलेलं आहे। आता यात मी फक्त 1 चिमूटभर बेकिंग सोडा घातलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी चालेल। पण असं व्यवस्थित पेटून घेतल्यामुळे आपले हलके फूल असे अप्पे बनवून तयार होतात। म्हणून मी अगदी थोडासा म्हणजे चिमूटभर यात बेकिंग सोडा घातलेला आहे। म्हणजे छान जाळीदार आणि मऊसूत असे अप्पे आपले बनवून तयार होतात। आता आपण अप्पे करायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी गॅसवर अप्पे पॅन ठेवलेला आहे। अप्पे पॅन गरम झाल्यावर आपण यात थोडं थोडं तूप घालून घेऊया। तर तूप घातल्यामुळे अप्प्यांना चव छान येते। तेलाऐवजी तुम्ही जास्त हे तूप घालूनच अप्पे बनवून घ्या। तर आता आपल्याला बॅटर घालत असताना बाजूला आपल्याला हे आधी घालून घ्यायचं आहे बॅटर। कारण मध्यभागी हीट जास्त असते आणि अप्पे लवकर करपू शकतात। आधी आपण बाजूला हे बॅटर घालून घेऊया आणि नंतरच मग मध्यभागी आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इथे आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे। कारण यात आपण गूळ वगैरे घातलेला आहे आणि गूळ घातल्यामुळे अप्पे जास्त हीट असल्यामुळे लवकर करपू शकतात। तर यावर आपण आता झाकण घालून छान खमंग असे अप्पे भाजून घेऊया। एका बाजूने छान आपले अप्पे भाजून झालेले आहेत
आता आपण हे परतून घेऊया. हे बघा मस्त कलर आलेला आहे ना मस्त छान सुंदर कलर आलेला आहे आप्प्यांना आणि खायला देखील हे छान लागतात. तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. फणसाची प्युरी वगैरे घालून हे आप्पे अगदी अप्रतिम लागतात. तर सीझन चालू आहे फणसाचा, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मुलांना टिफिनमध्ये वगैरे द्यायला छान आहे. तर हे आप्पे परतायच्या वेळी बॅटर वरून थोडंसं ओलं असतानाच आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे छान गोल गरगरीत आपले आप्पे बनवून तयार होतात. एकदम वरून ड्राय झाल्यावर आपण आप्पे परतून घेतल्यामुळे आप्पे एक बाजूने गोल होतात आणि दुसऱ्या बाजूने फ्लॅट तयार होतात. तर आपण हे थोडंसं बॅटर ओलं असतानाच असं परतून घ्यायला पाहिजे, म्हणजे असे छान आप्पे गोल गरगरीत बनवून तयार होतात. आप्पे परतून झाल्यावर वरून थोडंसं आपण यावर तूप घालून घेऊया, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे आप्पे छान खरपूस खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे थोडंसं वर आपण तूप घालून घेऊया. हे बघा छान मस्त आपल्या आप्प्यांना कलर आलेला आहे. दोन्ही बाजूने खरपूस खमंग असे आपले आप्पे भाजून तयार झाले आहेत ना मस्त. चला तर मग आता आपण शिल्लक राहिलेल्या बॅटरचे आप्पे बनवून घेऊया. तर आप्पे बनवत असताना आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे. तर आप्पे परतत असताना आप्प्याचं वरचं जे बॅटर आहे ते आपल्याला थोडंसं ओलसर असतानाच आप्पे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे छान आपले टम्म गोल गरगरीत आप्पे बनवून तयार होतात. आणि आप्प्याचं बॅटर आपण बनवून घेत असताना थोडंसं हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे छान आपले आप्पे बनवून तयार होतात. तर या एक थोड्या गोष्टी अशा आहेत की आप्पे बनवताना आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर इथे आपले व्यवस्थित असे गोल गरगरीत आप्पे बनवून तयार झालेले आहेत. हे बघा आहे ना मस्त. तर इथे तयार झालेले आहेत आपले गोल गरगरीत पौष्टिक आणि चविष्ट असे फणसाचे गोड आप्पे आहेत ना मस्त. हे बघा छान आपला कलरसुद्धा याला सुंदर आलेला आहे. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा मस्त आहेत ना. तर तुम्ही हे मुलांना नक्की टिफिनमध्ये करून द्या. एक पोटभरीचा चविष्ट आणि पौष्टिक असा हा नाश्ता आपला बनवून तयार झालेला आहे ना मस्त. चला तर मग खायला या गोड आप्पे. एन्जॉय. तर हे फणसाचे गोड चविष्ट आणि पौष्टिक असे आप्पे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. सकाळच्या ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर बनवू शकता. तर आजची ही ब्रेकफास्टची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.